निसर्ग याच्यामध्ये पूर्ण मिसळून गेलेला हा पत्रकार होता शशिकांत गोंडसे. तर गावागावात काय होतं, वाडीवाडीत काय त्याची इत्तेभूत माहिती ठेवणारा तो. परंतु कसं तालुका पातळीवरच्या पत्रकारांचं जीवनकाळ कळतं असतं. म्हणजे अभिजित पत्रकार जे असते मुंबई किंवा इंग्रजी पत्रकार त्यांचा आयुष्य म्हणजे मुंबई आणि मुंबई परिसर असतो. पण वाडीवाडी आणि गावागावात जर पसरायचं असेल तर फार डिफिकल्ट असतं आणि त्यात प्रामाणिकपणे काम करतात. जेटापूर तुझ्या प्रकल्प असेल किंवा नाना रिफायनरी असेल किंवा आता बारसू रिफायनरी विरोधी आंदोलन असेल, हे सगळे प्रामाणिकपणे कव्हर करायला एक मोठा पाठीचा परिणाम आणि पॅशन आहे. ते वारशीकडे होते. जेटापूर तुझ्या प्रकल्पाची किंमत आहे 6.5 लाख कोटी आणि हा नाणाचा प्रकल्प होता 4.5 लाख कोटी. म्हणजे तुम्ही 11 लाख कोटीच्या प्रकल्पाला पत्रकार सातत्याने विरोध करतो तर त्याच्यावर किती प्रेशर असू शकतो त्याचा तुम्ही अंदाज आणू शकता. बाकी वासू सोनगाव रिफायनरी विरोधी ज्यावेळी आंदोलन सुरू झालं होतं त्यावेळी एक गॅप पडला. कोविड नाना रिफायनरी जाऊन वासूची रिफायनरी प्रस्तावित होण्याच्या 2 वर्ष मार्च 2019ला नाना रिफायनरी रद्द करण्यात आली होती आणि साधारण मार्च 2021 पासून वासू रिफायनरी होणार वारे वाढू लागले. आणि या 2 वर्षाच्या काळात सर्व सिटी पत्रकारांपासून आणि पूर्ण राजकीय पक्षांपासून सर्व आपल्याला माहितीच आहे, पूर्वी विरोधक बसणारे आणि आता समर्थक झाले असं सगळं झालं होतं. परंतु त्यामध्ये एकच म्हणून राहिला होता वारीशी, जो कंपनीच्या सर्व अभिषाला दडपशाहीला किंवा दडपणाला बळी नाही. आणि या जेव्हापासून आंदोलन पहिलं चालू झालं होतं 2021ला पहिली बातमी आंदोलनाची म्हणजे देवाची मोठे इकडे स्थानिक लोकप्रतिनिधी इकडे सांगितलं रिफायनरी समर्थनाचे ठराव करायचे फेब्रुवारी-मार्च 2021. कारण असं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं असं असतं की आम्ही लोकांना कोकणाबद्दल धोरणात्मक निर्णय वगैरे कुठल्याही राजकीय पक्षाच्या येतच नाही, विचार नसतो. आम्ही लोकांचा विरोध तर आमचा विरोध. पण ठीक आहे, मग त्यानंतर काय केलं की आधी लोकांचा समर्थन दाखवण्यासाठी तिकडे पहिलं देवाची गोठणी गावामध्ये सांगण्यात आलं की तुम्ही रिफायनरी समर्थनाचा ठराव घ्या. पण आमची त्यावेळेची कमलाकर गोरव जे सरपंच होते त्यांनी नकार दिला. त्यांनी 18 वाड्या देवाच्या गोठणी तिथून हे मागवलं सगळ्यांच्या वाड्यांचं म्हणणं. सगळ्या वाड्यांनी एकमताने सांगितलं की जर नाणारला रिफायनरी वाईट होती ती चांगली कशी होणार म्हणून आम्हाला नको असा ठराव पास केला. आणि त्याची जी न्यूज होती ही लोकांनी सांगितलेलं की तुम्ही ठराव करून घ्या. ही वाची पहिली ठेवी त्यावेळी मार्च 2021ला केली. आणि त्यानंतर सातत्याने आता महानगरी टाइम्सचे संपादकांचे सुपुत्र पण इकडे आलेले आहेत. पण ही काय महानगरी टाइम्सच्या ऍडव्हर्टाईज काय आम्ही म्हणजे असं ऍडव्हर्टाईज नाही, जाहिरात नाही, तर त्यांच्या बातम्या कशा असतात, त्यांच्या बातम्यांचा पोत कसा असतात आणि काय लेवलला रिफायनरीच्या विरोधाच्या आणि लोकांच्या भावना त्या व्यक्त केल्या जातात त्यांच्या बातम्यांतून याचं प्रात्यक्षिक दाखवतं. प्रत्येकाने आपण थोडं तरी त्या बातम्या कशा आहेत त्या घेतलेल्या जातात. कारण या बातम्या तुम्हाला लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये अशा पोताच्या बातम्या तुम्हाला येणार कोण म्हणेल या बिग्रेड आणि सिक्रेट बातम्या असतात. परंतु या आमचं हृदय बोलणाऱ्या जो आंदोलनाला पुश केला पाहिजे होता, आंदोलन चारी बाजूला बसवलं पाहिजे होतं. म्हणजे खरंच तिकडची पंचक्रोशीची जनता एकत्र झाली आणि आंदोलन करते. तर ह्या सगळ्या बातम्या त्या प्रादेशिकच्या साहेबांचं आमचं एक मोठं योगदान आहे. आधीपासून होतंच, जेटापूरपासून त्यांचं योगदान होतंच की काय झालं थोडं तरी रिफायनरीबद्दल खूप झालं तरी त्यांची बातमी आणि आम्ही व्हॉट्सअपवरती सर्क्युलेट करतो. मग ती अख्ख्या महाराष्ट्रात असेल किंवा राजकीय लोकांपर्यंत असेल किंवा अजून प्रशासनापर्यंत असेल, त्याचा जो दबाव असायचा, त्याचा जो इम्पॅक्ट असायचा तो फार मोठा असायचा. त्यामुळे ते समर्थकांच्या किंवा गुंतवणूकदार म्हणजे भूमाफिया जे होते त्याच्या नजरेत ते नेहमीच सलायचे. जेव्हा मी बघतो की
आता त्यांचं त्यानंतर 1 वर्ष झालं. तर 1 वर्षात आमचं बरेचसे आंदोलन झालं. सर्वात मोठं तर एप्रिल मे मध्ये बारसूच्या सड्यावर 3-4 हजार ग्रामस्थ महिला वगैरे सगळं केलं होतं. त्या 3-4 हजार पोलिसांचा फाटा आणण्याचं जवळजवळ 10-12 दिवस ते आंदोलन चालू होतं. तर वारीशी असते तर त्यांनी कशा प्रकारे कव्हर केलं असतं. 18 जुलैला पण आमचं आंदोलन इकडे झालं होतं आझाद मैदानावर. दिल्ली भेट झाली आणि आता मुख्यमंत्र्यांची पण भेट झाली राजापुरात. किंवा उद्धव साहेब परवा येऊन गेले. उद्धव साहेबांनी वारीच्या आपलं रिफायनरीबद्दल बरं पण काढला नाही. तर त्याच्याबद्दल वारीशी ठिकाणी यूज केली याचा आम्ही नेहमी विचार करतो. कारण तसे त्या आमच्या भावना असतात. म्हणजे आम्ही लोकांबरोबर पेक्षा नक्की काय लोकांच्या मनात म्हणणं कधी म्हटलं नाही. टोमणे मारून बातमी करायची किंवा आक्रमक बातमी करायची हा जो पोत होता बातमीचा तो आम्ही मिस करतो. कारण अशी पत्रकार होत नाहीत नेहमी. आणि नेहमी सांगतो की इकडे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर मोठ्या मोठ्या सामंतशाही चालू असते. तिकडे मोठमोठे नेते असतात. ते सगळे पत्रकारांवर दबाव टाकत असतात. भेटी असतात, पार्ट्या असतात. यांना मुरू धडपडाला वरून अशा बातम्या करायच्या. तिकडच्या बातम्या बघितल्या तर डायरेक्ट राजकीय अटॅक कसा असतो हे पण दिसून येईल. आणि ते कदाचित सॉफिस्टिकेटेड पत्रकार त्यांच्या फ्रेंडमध्ये बसत नसेल पण ते गरजेचं असतं सामान्य दृष्टीने. मला माहिती नाही पत्रकारितेत काय शिकवलं जातं की अशाच बातम्या द्यायच्या. दोन्ही साईडच्या बॅलन्स बातम्या द्यायच्या. देर इज नो बॅलन्स. बलात्कार वाईट असतो म्हणजे वाईट असतो, तो चांगला नसतो. कोकणात अशी रासायनिक प्रकल्प हे वाईट असतात म्हणजे वाईट असतात. त्याच्याबद्दल स्टँड घेऊन क्लिअरली बातमी करणं त्याला पत्रकारिता म्हणतात. आणि ते वर्षीच्या पत्रकारितेला लागतात. आता साधारणपणे ही पहिली बातमी तुम्ही नंतर बघा. या बातमीने त्यांचा जीव घेतलेला. ही आम्ही बातमी त्यांनी केली भराडी देवीची. 4 फेब्रुवारी 2023 आणेवाडी भराडी देवीची यात्रा होती. त्यावेळी एक भूमाफिया किंवा गुंतवणूकदार यांचे स्टेक्स मोठे लागलेले आहेत. म्हणजे साधारण 100-200 कोटीच्या जमिनी विकत घेतल्या आणि त्यांना रिटर्न 1500-2000 कोटीला पाहिजे. तर एवढे मोठे स्टेक्स लागलेले असताना आणि आंदोलन उचललं जाणं हे असतं तर वार्षिक ते करत होतं. आणि त्यात डायरेक्ट अटॅक त्यांनी पर्टिक्युलर एका दलालावर केल्यामुळे त्यांची तिथं आगगाडी संजय बोलला जसं अटॅक झालं. आता त्या गुन्हेगाराने ज्याचे आरोप आपण सिद्ध व्हायचे मोठमोठे वकील केले. रत्नागिरी कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. हायकोर्टात आला. हायकोर्टात अगदी रिटायर्ड अटॉर्नी जनरल पासून जी अशी मोठी वकिलाची टीम त्यांनी केलेली होती. आम्ही जे आमच्यातर्फे 2 वकील केलेले तक्रारदार त्यांच्या थ्रू होते. तो न्यायाचा लढा चालू आहे. जामीन मिळेल नाही मिळेल आम्हाला माहीत नाही. परंतु आता सध्या फक्त गुन्हेगाराच्या मागचे पत्र सूत्रधार ते अजून काही बाहेर आलेले नाही किंवा तसं काही इच्छा दिसत नाही कोणाची. त्या दृष्टीने तपास वगैरे काही चालला आहे असं काही आम्हाला वाटत नाही. पण किमान त्यांनी डायरेक्ट गुन्हा केला तो आतमध्ये आहे एवढंच त्याचा कुटुंबियांसाठी आमचं पंचकृषीचं जे कुटुंब आहे विभागाचं त्याच्यासाठी तेवढं खूप आहे. तर आता पुढे फक्त मला तर संजय परत तुम्हाला प्रेशर सांगतील. आज काही विशेष जे व्यक्ती येतील त्यांना असं काही टॉपिक आम्ही कुठला दिलेला नव्हता. पण सध्याची पत्रकारितेची स्थिती म्हणजे एकदमच तो सपक टॉपिक होतो. पण असं जन आंदोलनाचं रिपोर्टिंग काय असू शकतं आणि प्रकल्पग्रस्त त्यांचं म्हणणं कधी कधी डिस्टॉर्ट करून जातं. आणि हे राजापूर आणि रत्नागिरी पातळीवर खूप होतं तालुका पातळीवर. बाकी मुंबई प्रेस लोकसत्ता आणि मराठी टाइम्सला इन्स्ट्रक्शनच आहे असं आमच्या मित्रांकडे की रिफायनिंग काही जास्त शामिल होतं. तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आपण काय करू शकतो आणि पुढे काय करू शकतो एवढं
शिक्षणात बसत नाही किंवा पत्रकारिता शिक्षणात किंवा त्या फ्रेममध्ये बसत नाही, पण लोकांचं काय म्हणणं आहे आणि ते खरं व्ह्यू पुढे ते करावं असं वाटतं. आणि त्यांना श्रद्धांजली म्हणजे एकच असेल की नेहमी बोलायचं की रिफायनरी म्हणजे वाहन ते लोके परिषदाला पण फिरून यायचं असाच होऊन आपल्याकडे नको, माझं कशी गाव एकदम सुंदर आहे तर आजूबाजूला पण आपल्याला असे नको. तर आम्हाला असं वाटतं की आमची संघटनेची श्रद्धांजली